नमस्कार भावांनो. तर की भावांनो एकदम असा काही खतरनाक असा व्हिडिओ तुम्ही आत्ता बघितला याचा. ओके, तर तोच व्हिडिओ आपण आज बनवणार आहे. पण तो व्हिडिओ बनवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ कॅपकट आणि सर्व मटेरियलमध्ये काही नाही, तेवढाच आहे विषय. पण महत्त्वाचं तर कॅपकट आहे. पण कॅपकट तुम्हाला कुठं भेटतंय? आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जावा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? फक्त पिन केलेलं जे ऑप्शन आहे त्या पिन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. तुम्हाला तिथं आपलं लेटेस्ट भेटून जाते. त्यामुळे तुम्ही तिथं जायचं आणि घ्यायचं, विषय करायचा. ओके, तर चला जरा वेळ न घालवता मी आता हे ॲपला ओपन करून घेतो. आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. चला ओके, तर आता मी कॅपकटला ओपन करून घेतलोय. ओके, आता काय करायचं माहिती आहे काय? ह्याला ओपन केल्यानंतर सोपा विषय, तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. हां, आणि मग जे काय आपलं हे मटेरियल आहे हे तुमच्यासमोर अशा पद्धतीने काय ओपन होतं. आता ह्याला ओपन झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय? सोपा विषय हे बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओ 1मध्ये क्लिक करायचं अशा पद्धतीनं. आणि स्टार्टिंगला जो काय आहे तो आपला हा ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे बघू शकता अशा पद्धतीने. हे स्टार्टिंगला ॲड करायचं ह्याला. अशा पद्धतीने ह्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली परत फोटोवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने. आणि जे काही आपले फोटो आहेत हे सर्व फोटो तुम्हाला अशा पद्धतीने जे काय आहे ते वळीनं अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे. ठीक आहे, हे बघू शकता. सोपा विषय एकदम, नाद गोळा. ओके, हे बघू शकताय. ओके, अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त HD क्लिक करायचं आहे, ॲडवरती क्लिक करायचं आहे. सिम्पल. ओके, हे बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल. आता एवढं सगळं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय? हो, जो आपला आहे खाली एक्सपेक्ट रेशोचा ऑप्शन आहे तर बघू शकता खालीवाला, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर 9:16 तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. आता याच्यानंतर काय करायचं? एकदम स्टार्टिंगला यायचं. आणि मग एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं? हे जे ऑडिओ दिसतं आहे, ठीक आहे, हे ऑडिओ सिम्पली तुम्हाला ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. साऊंडवरती क्लिक करायचं आहे. आणि साऊंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फाईलमध्ये जायचं आणि डिव्हाइसमध्ये जायचं आहे. ठीक आहे, आणि डिव्हाइसमध्ये गेल्यानंतर खूप सारे तुम्हाला इथे जे काय ते सॉन्ग तुम्हाला इथे दिसून जातील. ठीक आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय? हे तुम्हाला इथं सॉन्ग दिसतं, हे बघू शकता, जानू विना रंगच नाही. हे जे सॉन्ग आहे ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. ठीक आहे, हे सॉन्ग तुम्ही इथं ॲड केल्यानंतर काय अशा पद्धतीने विषय होऊन जाईल. काय बाई पूर्ण बाहेरच पडलं, काय विषय नाही. पुन्हा एकदा आपण याला ओपन करून घेऊया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ओपन होईल. सिम्पली तुम्हाला ह्या ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. ऑडिओवरती क्लिक करून साऊंडवरती क्लिक करून इथं तुम्हाला काय करायचं? हे फाईलमध्ये जायचं, इथे बघू शकता याचा. आणि डिव्हाइसमध्ये जाऊन परत हे सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. ठीक आहे, हे सॉन्ग अशा पद्धतीने इथे ॲड होऊन जाईल. तुम्हाला नंतर काय करायचं माहिती आहे काय? या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. सिम्पल आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं? थोडं पुढं जायचं, तुम्हाला बीटचा ऑप्शन दिसेल. सिम्पली बीटवरती क्लिक करायचं आहे. आणि ॲटो जनरेटरवरती क्लिक करायचं आहे. तिथे ॲटो जनरेट बीट होऊन जातात. एक लई इथं विषय होतं आहे, किती माहिती आहे काय? एक 10 सेकंद नाही, 1 मिनिट म्हणू शकताय. त्याच्या आतमध्ये सगळा विषय होऊन जाते. ठीक आहे, हां, तर हे बघू शकता अशा पद्धतीने बीट तो होऊन जातील. तुम्हाला फक्त हे याच्यावरती असेल ते तुम्हाला अशा पद्धतीने 4थ्यावरती आणून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने होऊन जाईल. आता याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय? हे ते यायचं तुम्हाला 1 मिनिट मी सांगतो. ठीक आहे, मी ऐकतो पहिल्यांदा. या बीटपाशी यायचं. ठीक आहे, या वाल्या. ठीक आहे, या बीटपाशी या. आणि इथं आल्यानंतर वरचा जो आपला व्हिडिओ त्याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करून पुढचा जो पार्ट आहे त्याला इथून डिलीट करून टाका. आणि या व्हिडिओला सिम्पल पद्धतीने अशा पद्धतीने थोडं फक्त झूम करा. ठीक आहे, हे गोष्ट अशा पद्धतीने झूम करून घ्या. आता त्याच्यानंतर काय करा माहिती आहे का? हे जे आपले फोटो आहे त्या फोटोंवरती क्लिक करायचं. जस्ट सिम्पल आपल्या पहिल्या सॉन्गवरती क्लिक करा. त्याच्यानंतर हे सॉन्गवरती क्लिक करून लगेच फोटोवरती क्लिक करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं बीट दिसून जातील. आता बीट दिसल्यानंतर काय करायचं? हे जो आपला फोटो आहे फक्त अशा पद्धतीने थोडं तुम्हाला कमी करायचं. ठीक आहे, फोटोला तुम्ही जसं कमी करताल ऑटोमॅटिक बीटपाशी येऊन थांबतोय. बघू शकता अशा पद्धतीने. फोटोला फक्त अशा पद्धतीने लेंथ कमी करा, ऑटोमॅटिक तो बीटपाशी येऊन अशा पद्धतीने थांबतोय. हे बघू शकता, एकदम भारी विषय, जास्त काय अवघड नाही आहे. ठीक आहे, सिम्पल विषयच आपण तुमच्यासाठी आणत असतो. त्यामुळं कसा आहे विषय, लगेच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कारण तुमच्यासाठी भाई विषय आपण एवढं गंभीर करतो. आणि तुम्ही जर आपल्यासाठी लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब वगैरे तसलं काही करत नसाल तरी घोर अन्याय आहे आपल्यावरती. तर हा अन्याय तुम्ही आपल्यावर होऊन देऊ नका. ओके, काळजी घ्या आपल्या चॅनलची, नाही का? हो, तर हे राहिलेले जे पार्ट असतील याला इथून काय करायचं? डिलीट हाणायचं. ह्यांचा काही कारण इथं उपयोग नाही आहे. ओके, हे अशा पद्धतीने ऑटोमॅटिक सिलेक्ट होते. तुम्ही फक्त डिलीटवरती क्लिक करायचं, थोडं कष्ट घ्या. आणि हे बघू शकता या अशा पद्धतीनं. आणि लास्टचा पार्टसुद्धा आपण हे काय अशा पद्धतीने वेगवेगळं कमी करून. ठीक आहे, हे बघू शकता अशा पद्धतीने विषय होऊन जातं इथं, बघू शकता. ओके, तर इथून तुम्ही असं सुद्धा करू शकता. हे लास्टचा एक फोटो आहे याला इथून एंडिंग तर काही काढायचंच, हे डिलीट करू शकता या फोटोला. आणि इथून पुढचं सॉन्गसुद्धा अशा पद्धतीने कमी करू शकताय. कारण इथून पुढे काही विषयच नाही, एवढंच ठेवलं तरी चालतं आहे. ठीक आहे, ओके, सो दॅट्स इट. एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय? जे पण आपले काय फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि 2 बोटं धरून फोटोला अशा पद्धतीने झूम करायचं आणि बरोबर सेंटरला आणून ठेवायचा.
सोपा विषय करा अशा पद्धतीने, ठीक आहे. तर चला मी सर्व जे आपले फोटो आहेत ते सर्व फोटो अशा पद्धतीने झूम करतो आणि व्यवस्थित सेंटरला यांना आणून ठेवतो. हे बघू शकताय एकदम असं खतरनाक. ओके, तर चला तुम्ही सुद्धा हे करून घ्या, मी सुद्धा करून घेतो. ओके, तर तुम्ही तर बघू शकता मी सर्व फोटो व्यवस्थित तिथं रेशोनुसार ॲड करून घेतलेले, झूम करून घेतलेलं आहे. आता एवढं झाल्यानंतर एकदम स्टार्टिंगला या. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये जायचं डायरेक्टली आपल्या. आणि हे बघू शकता अशा पद्धतीचा एक PNG आहे. हा PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि हा PNG इथं ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर ह्याला सिम्पली अशा पद्धतीने फक्त झूम करा, याची लेंथ अशा पद्धतीने वाढवत आणा लास्टच्या ह्या पॉईंटपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याला थोडं तुम्ही अशा पद्धतीने जे काय आहे ते थोडं ह्याला आणखीन अशा पद्धतीनं मोठं करू शकताय. ओके, हे अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि एवढं करून घ्या. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हा जो आपला ओव्हरले व्हिडिओ आहे त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे, थोडं पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला ऑपेसिटीचं एक ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा. ऑपेसिटी फक्त थोडी अशा पद्धतीने कमी करा, ठीक आहे. बस एवढीच ठेवायची, 62च्या आसपास. आणि एवढं ठेवल्यानंतर याच्या पुढे तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्ही इथं बघू शकताय ही जे आपले बीट आहेत बघू शकता अशा पद्धतीने. हा छोटा फोटो आहे, ह्याच्यानंतर हा मोठा फोटो आहे, याच्यानंतर हे 2 छोटे फोटो, एक मोठा, 2 छोटे, एक मोठा, 2 छोटे, एक मोठा, असंच आहे विषय. तर तुम्हाला इथं काय करायचे, 2 जे मोठे आहेत ते फोटो त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळे इफेक्ट ॲड करायचे. हे जे छोटे आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक ट्रान्झिशन आहे ते ॲड करायचं, ठीक आहे. तर चला आपण पहिल्यांदा ट्रान्झिशन ॲड करून घेऊया, ठीक आहे. तुम्हाला सिम्पली 2 फोटोच्या मध्ये जे ऑप्शन दिसतो त्या 2 फोटोच्या मध्ये जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने बघू शकता तुमच्यासमोर खूप सारे ट्रान्झिशन येऊन जातात. पण याच्यामध्ये तुम्हाला कोणतं ट्रान्झिशन द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हां, तुम्हाला अशा पद्धतीने मुवमेंटमध्ये यायचं आहे आणि शेकी इनहॅन्सचा जो आपला हा इफेक्ट आहे सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे. म्हणजे त्याचे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर अप्लाय टू ऑलच्या बटनवर तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपले हे फोटो आहेत हे मोठेवाले, ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचे किंवा आपण ह्याच्यामध्ये ॲनिमेशनसुद्धा ॲड करू शकतो, ठीक आहे. पण मी जर आधी ॲड करतो मग तुम्हाला सांगतो काय बरोबर वाटतं, ठीक आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे जे आपले 2 मोठे फोटो आहेत हे तर स्टार्टिंगचा जो आपला फोटो आहे मोठावाला याच्यावरती क्लिक करा आणि इफेक्टमध्ये क्लिक करा. इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच हा जो आपला हॉरिझॉन्टल रीलचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तो इफेक्ट दिसून जाईल, त्याला सिलेक्ट करा, ओकेवरती क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. हे बघू शकता अशा पद्धतीने ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला कॉम्बोमध्ये 3D कार्ड 2चा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली त्याला सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता हा सेकंड लास्ट फोटोवरती क्लिक करा म्हणजे ह्या फोटोवरती. त्याच्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोमध्ये तुम्हाला 3D कार्ड 1चा जो आपला ॲनिमेशन सिम्पली तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लास्टच्या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि ॲनिमेशनमध्ये तुम्हाला कॉम्बोमध्ये 3D कार्ड 4 जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तर आपला एवढासा विषय होऊन जाईल. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर सिम्पल आहे विषय. जे पण आपण आता ॲनिमेशन आणि इफेक्ट लावले त्याच्या आधी जे ट्रान्झिशन असेल त्या ट्रान्झिशनवरती अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फक्त इथं नॉनवरती क्लिक करून घ्यायचं अशा पद्धतीने, ठीक आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने. आता इथं आहे, इथं सिम्पली ह्याच्यावर ट्रान्झिशनवरती क्लिक केलं आणि नोनवरती क्लिक करायचं सिम्पल. हे अशा पद्धतीने बघू शकता, ठीक आहे. सिम्पल तुम्हाला अशा पद्धतीने नोनवरती क्लिक करून घ्यायचं फक्त. हे बघू शकता. ओके, दॅट्स इट. तिथं आपलं काम जे आहे ते संपलेलं आहे, ठीक आहे. आणि आपला इथं पूर्ण व्हिडिओ जो काय तो एडिट झालेला आहे आणि ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि क्वालिटी हीच ठेवायची आणि फक्त तुम्हाला काय करायचं, एक्सपोर्टचे बटन दिसतं आहे, हे एक्सपोर्टच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि व्हिडिओला करून टाकायचं एक्सपोर्ट आपल्या गॅलरीमध्ये. अशा पद्धतीने सेव्ह टू रिवाइज करा आणि हे जे आहे ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल, ठीक आहे. बाकी व्हिडिओ एवढा सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.